नातेसंबंधामध्ये काही वादविवाद झाले, ते झालेत, समोरच्याचं वागणं हर्ट झालेलं आहे, दुःख झालेलं आहे, वाईट वाटलेलं आहे आणि ते दुःखाची, त्रासाची जी भावना आहे ती वर येते आणि त्या भावनेतनं ती ओव्हर थिंकिंग चालू होते. येस. ताकद विचारात नाहीये, ताकद भावनेत आहे. हा, विचारांमुळे भावना तयार व्हायला नक्की मदत होते. हा, विचार म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो, इलेक्ट्रिसिटीची जी केबल असते, हा, तर ती केबल केबल म्हणजे विचार. आणि त्या केबलमधनं जो करंट सप्लाय आहे, जी इलेक्ट्रिसिटी वाहते, ती इलेक्ट्रिसिटी म्हणजे आपण म्हणू शकतो आपल्या भावना. जेव्हा तुम्हाला भूक लागते, भूक लागल्यावर तुम्हाला पहिला विचार येतो की पहिला फिलिंग येते, भावना येते? सर. हां, पहिल्यांदा भावना येते. नीट विचार करा. भावना येते पहिल्यांदा. येस. की पहिलं फील होतं. येस, बॉडीमध्ये हां, पोटात हां, मला भूक लागली असं फील होतं आणि ती फीलिंग आल्यानंतर मग आपल्या मनात विचारचं होतं, हां, मला भूक लागली. मी आता काय खाऊ? मी हे खाऊ का ते खाऊ? जे काय ते नंतरनं विचार चालू होतं. म्हणजे पहिला भावना येते. जसं मी हे ह्या बाबतीत सांगतोय, भूक लागल्याच्या बाबतीत, तसंच बऱ्याच जणांच्या आयुष्यात भूतकाळात काही पास्ट पेनफुल मेमरीज आहेत. भूतकाळातल्या काही दुःखद आठवणी आहेत, त्रासदायक आठवणी आहेत. म्हणजे त्यांना ते विसरायची इच्छा आहे, पण विसरलं जात नाहीये. म्हणजे त्या ज्या पेनफुल मेमरीज आहेत, त्रासदायक आठवणी आहेत, ते आठवून आज पण त्रास होते. त्यांना ते आठवायची इच्छा नाही. त्यांना बुद्धीनं कळतं क्लिअरली, की ते आठवायला नाही पाहिजे. हे क्रिस्टल क्लिअर आहे. सगळ्यांना कळतं निगेटिव्ह नाही आठवायला पाहिजे. पण ते निगेटिव्ह विचार नाही आहेत, निगेटिव्ह भावना आहेत. भावना म्हणजे काय? ते बीज आहे. ते भावनेतनं ते ओव्हर थिंकिंग चालू होते. आणि काय करतोय बरेच जण, की त्या ओव्हर थिंकिंगला कट ऑफ करतात. नाही, हे विचार नाही करायचं, मग स्वतःला कुठेतरी बिझी करून टाकणं. ते तात्पुरतं आहे. पण ओव्हर थिंकिंग तशीच आहे. ती भावना तशीच आहे. त्या भावनेला रिझॉल्व्ह करणं गरजेचं आहे. त्याला सॉल्व्ह करणं गरजेचं आहे.